नमस्कार, मी अलका विभूते, प्राथमिक आरोग्य केंद्र मैंदर्गी येथे 18 वर्षापासून अधिपरिचारिका या पदावर कार्यरत आहे। आज आम्ही इथे सगळे एकत्र एवढ्यासाठी जमलो आहोत की आज 14 मार्च 2024 ला शासन निर्णय होऊन सुद्धा आम्हाला आजतागायत आमची अंमलबजावणी न करता आमचे समायोजन झालेले नाही आणि जोपर्यंत समायोजन होत नाही तोपर्यंत आम्हाला समान काम व समान वेतन मिळावे आणि आमची मानधन वाढ करावी। आजतागायत या शासन निर्णय झाला असता तर आतापर्यंत माझ्या अनेक बंधू भगिनी मयत या कालावधीमध्ये मृत्यू पावलेले आहेत, तर त्यांना न्याय मिळाला असता। तर ते न्याय शासनाने आता यानंतर आम्हास काय म्हणून न्याय देणार आणि लवकरात लवकर या शासन निर्णयाची अंमलबजावणी करून आम्हा बंधू भगिनींना न्याय मिळवून द्यावा एवढी मी शासनाकडे विनंती करते। आणि आमचे सर्व राज्य समन्वयक डीपीएम डॅम आणि सीपीएम रोहन माईचर सर राज्य समन्वयक, अलका विभूते राज्य समन्वयक आणि जिल्हा समन्वयक काळामध्ये काय असणार आहे भूमिका? कारण आज बेमुदत संप करताय, पुढील भूमिका काय असणार आहे मागण्या मांडल्या नाही? आमचा जो शासन निर्णयाची अंमलबजावणी जोपर्यंत होत नाही, आम्हाला शासन सेवेत कायम करण्याचा जोपर्यंत लेखी आदेश आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही पूर्णपणे काम बंद आंदोलन करण्यासाठी या रिंगणात उतरलेलो आहोत। जोपर्यंत शासन आमच्याकडे आम्हाला इव्हन कोर्टाच्या आदेशाला देखील केराची टोपली दाखवलेली आहे, तर शासनाला आम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही शासनाचा निर्णय निघून शिवाय कोर्टाचा आदेश देखील निघून तुम्ही आमच्याकडे दुर्लक्ष करते। याचा आम्हाला एक पूर्ण त्याची प्रतिमा आमच्या समोर काय उभी केली आणि आम्ही माय भगिनी आज इतके रिंगणात उभारले, भर पावसात आहेत, काहींचे पती मृत्युमुखी पडलेत, काहींची मुलं मृत्युमुखी पडलेत। अशा महिलांना तुम्ही काय करता? सिंगल पॅरेंट असे किती जण तरी आहेत, तर त्यांना तुम्ही कशा पद्धतीने न्याय मिळवून देता? एकीकडे तुम्ही महिला सक्षमीकरण म्हणताय आणि आज सगळ्या महिलांना तुम्ही रिंगणात उतरताय, एकीकडे लाडके बहीण म्हणून तुम्ही त्यांना पैसे पूर्तता करताय। मग आज आमच्या महिला बहिणींनी काय पाप केले आणि असं काही आम्ही काय केलेलं आहे की आम्हाला तुम्ही न्याय देण्यास विलंब करतात? तर शासनाला मी आम्हा सर्व भगिनीकडून एकच विनंती करते की ताबडतोब शासन निर्णयाची अंमलबजावणी करून आम्हाला लवकरात लवकर न्याय देऊन आम्हाला शासन सेवेत समायोजन करावे। धन्यवाद। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।